आपला आवाज कोकण 24 तास। भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अगदी जवळचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून निर्यात होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर 25% अधिक टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला असल्याने रत्नागिरी येथून जाणाऱ्या मँगो पल्पच्या निर्यातीवर याचा मोठा परिणाम होणार असल्याची माहिती पावस रत्नागिरी येथील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक आनंद देसाई यांनी कोकण 24 तास न्यूज चॅनलजवळ बोलताना सांगितलंय। भारतावर जो अमेरिकेने टॅरिफ लावलेला आहे त्याचा आमच्या मँगो पल्पवर परिणाम होणार आहे, कारण आमच्या इथून जवळजवळ 50 कोटी रुपयाचा कोकणातून मँगो पल्प एक्सपोर्ट अमेरिकेत होत असतो। अर्थातच 25% टॅरिफ हा खूप मोठी टॅक्सची ही आहे, त्यामुळे आमच्यावर 12.5 कोटी रुपयाचा टॅक्स त्या 50 कोटीवर लागणार आहे। अर्थातच हा भार तिथल्या ग्राहकांवर पडणार आहे आणि त्या ग्राहकांना आमचा मँगो पल्प प्रचंड प्रमाणात महाग पडणार आहे आणि ह्याचा परिणाम अर्थातच आमच्या विक्री व्यवस्थेवर होणार आहे आणि त्यामुळे आम्ही आर्थिक संकटात आलेलो आहोत, कारण ह्यामुळे आमचा मँगो पल्प किती जाईल आणि पुढचे 9 महिने हा विक्री कशी होईल ह्याच्यावर आम्हाला खूप मोठं प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे मी भारत सरकारला अशी विनंती करेन की लवकरात लवकर हा टॅरिफ 0% पूर्वीसारखा व्हावा व हे जे संकट आलेलं आहे ते आमच्यावरून दूर व्हावं अशी मी भारत सरकारकडे विनंती नक्की करेन। दरवर्षी भारतातून जवळपास 15,000 मेट्रिक टन मँगो पल्प अमेरिकेसह इतर देशात निर्यात होत असतो आणि इंडियन रुपयामध्ये सांगायचं झालं तर फक्त अमेरिकेत 300 कोटींचा पल्प निर्यात होतो। अमेरिकेनं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ धोरणामुळे निर्यातीला मोठा फटका बसणार आहे। टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला जाणाऱ्या पल्पच्या किमतीत जवळपास 25% वाढ होणार आहे। त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना महाग दराने इंडियन पल्प खरेदी करावं लागणार आणि त्याचा फटका मात्र विक्रीवर होणार हे नाकारता येत नाही, असे उद्योजक आनंद देसाई म्हणाले। कोकणातून ही अमेरिकेत पल्पची मोठी निर्यात होत असते, कारण अमेरिकेसह इतर देशांमध्ये रत्नागिरी हापूसच्या पल्पला मोठी मागणी असते। कोकणातून जवळपास 50 कोटींचा पल्प निर्यात होतो, त्यावर आता 12.50 कोटींचा टॅक्स लागणार आहे। त्यामुळे कोकणातील निर्यातदार चिंतेत सापडलेत। हे केले काय करून क्लीन भरायचं तुम्हाला ते का ह्या रोडपासून आजपर्यंत ते अन्नासाठी बाकी म्हणजे 5 लाख डबल प्रोडक्ट महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।